अमेरिकेची बातमी येते समोर। अमेरिकेचं B-1 बॉम्बर ब्रिटन एअरबेसवर उतारलं। अमेरिका आज रात्री निर्णायक हल्ला करण्याची शक्यता वर्तवण्यात येते। डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून मोठा हल्ला होण्याचे संकेत आहेत। अमेरिकेकडून तिसरी युद्धनौका आता समुद्रात उतरवली गेली आहे। डोनाल्ड ट्रम्पकडनं मोठा हल्ला होण्याचे संकेत आहेत। मोठी बातमी येते या क्षणाची। लेफ्टनंट कर्नल निवृत्त सतीश ढगे सर आपल्यासोबत जोडले जात आहेत। सर, मोठी बातमी येते आहे, अमेरिकेने आपली तिसरी युद्धनौका आज समुद्रात उतरवली आहे। अमेरिका आज रात्री निर्णायक हल्ला करण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे, कारण B-1 बॉम्बर ब्रिटन एअरबेसवर उतरवण्यात आली आहे। नक्कीच ऋषी, ज्या प्रकारच्या घटना होत होत्या आणि आपल्याला माहिती आहे की एअर डिफेन्स सिस्टम हे पूर्णतः न्यूट्रलाइज करण्यामध्ये अमेरिका आणि इस्रायलला इराणमध्ये यश आलं होतं आणि त्या अनुषंगानं B-1 स्ट्रॅटेजिक बॉम्बर्स असतील, B-2 असतील, B-52 स्ट्रॅटेजिक बॉम्बर्स, मुळातच B-1 बॉम्बर्सचं वैशिष्ट्य म्हणजे 15,000 किलोमीटरपेक्षा सुद्धा जास्तीचा पल्ला याला त्या ठिकाणी गाठता येतो आणि 2000 पाउंडरपेक्षा सुद्धा जास्त जबरदस्त हल्ले या ठिकाणी याला करता येतात। दुसरी महत्वाची गोष्ट, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट त्या ठिकाणी विधान केलेलं आहे की एक प्रकारे अनकंडिशनल सरेंडर, म्हणजे कुठल्याही शर्ती विना इराणनं आम्हाला शरणागती त्या ठिकाणी प्राप्त करावी आणि ते जर करायचं असेल तर असे जबरदस्त मिलिटरी हल्ले करणं त्यांना त्या ठिकाणी प्राप्त आहे। आणि त्याच अनुषंगानं आता B-1 स्ट्रॅटेजिक बॉम्बर्स आणि जर गरज पडली तर तिसरी एअरक्राफ्ट कॅरियर ऑलरेडी त्या ठिकाणी USS अब्राहम लिंकन असेल, USS गेराल्ड R. फोर्ड ही जगातील सर्वात मोठी एअरक्राफ्ट कॅरियर असेल, हे इराणला वेढा घालण्यासाठी त्या ठिकाणी तैनात करून ठेवलेल्याच आहेत। पण त्यामध्ये जर गरज पडली तर आता तिसरी एअरक्राफ्ट कॅरियर सुद्धा पाठवण्याची तयारी नक्कीच त्यांनी केलेली आहे। नक्कीच, धन्यवाद सतीश सर या सगळ्या माहितीबद्दल। आपल्यासोबत निवृत्त लेफ्टनंट कर्नल सतीश ढगे सर जोडले गेले होते।